प्रेझेंट केलेला आहे आणि मला हाच विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे की हे जे आपण अंधश्रद्धेला घेऊन घटक वापरतो हे खरोखर त्याला सायंटिफिक बेस आहे का, ह्याचा लोकांनी परत एकदा विचार करावा. हा माझा मेन हेतू होता ते ऑब्जेक्ट्स वापरण्याचा, की खरोखर हे जे आपण ज्या ब्लॅक डॉल्स आहेत किंवा गंडे ताविता आहेत ह्या वापरण्यामागे खरं एक वैचारिक दृष्टिकोन असतो का जे आपण वापरतो. सो हा प्रोजेक्टबद्दल मला जेव्हा माहिती पडलं तर तेव्हा मी फक्त दाभोलकर कोण आहे फक्त एक व्हिज्युअल एक चेहऱ्याने माहिती होतं. बट त्यांचं काम काय होतं, त्यांचं ते कशामुळे इतके फेमस झाले ते मला अजिबात माहिती नव्हतं. बट जेव्हा हा प्रोजेक्ट आला आम्ही त्यांच्याबद्दल आम्ही फार रिसर्च केली, आम्हाला फार इन्फॉर्मेशन्स भेटली. मग तेव्हा आम्हाला कळलं की ते कोण आहे. स्पेशली मला ते समजले की त्यांनी किती चांगलं काम केलं आपल्या पूर्ण भारतासाठी. मला असं वाटलं की मी त्यांचं एक पोर्ट्रेट करावं ॲज अ पेंटिंगमध्ये. बट नंतर जेव्हा आम्हाला अजून इन्फॉर्मेशन भेटल्या आणि त्यांच्या कविता जेव्हा आम्हाला भेटली तर मला असं वाटलं की मला माझ्या पेंटिंगमध्ये त्यांचं एक कविताचं प्रेझेंट करावं. माझा आर्टवर्कमध्ये काढला आहे त्यांचं एक पोर्ट्रेट आणि त्याच्यावरती मग मी लेयर्समध्ये वॉश दिला आहे आणि त्याच्यावर मी कॅलिग्राफी केली आहे कविताची आणि सोबत दाभोलकर सरांची सिग्नेचर बिकॉज त्यांनी कविता लिहिली आहे. सो त्यांचं एक प्रदर्शन म्हणून मी दाखवलं आहे. आणखी आम्ही या पूर्ण जे एक्झिबिशन आहे त्याच्यामुळे खूप काही गोष्टी आम्हाला समजले. दाभोलकरांचं एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये मी दाभोलकरांचा साधेपणा, त्यांचे शबनमचा आकार घेऊन मी चित्र केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा जो प्रवास आहे तो प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या प्रवासामध्ये त्यांचे आलेले माइलस्टोन्स आणि त्यांची कार्य आहेत ते लोकांपर्यंत सहजरित्या पोचणं तो एक माझा हेतू होता. आणि त्यांचं साधेपणा दर्शवण्यासाठी मी ते जेव्हा एस टीने प्रवास करायचे त्यांच्यासोबत पेन असायचं, सो नेहमी डायरी असायची, टिफिन ते सोबत घेऊन जायचे. हे सगळं मी एका झोळीमध्ये ते शबनम वापरायचे, त्या शबनममध्ये मी दाखवले आणि ती शबनम एका रस्त्यामध्ये दाखवले जो त्यांचा प्रवास आहे असं मी एक डिपिक्शन केलं आहे, जेणेकरून सामान्य लोकांनासुद्धा त्यांचा प्रवास, त्यांचं कार्य, त्यांचे विचार हे सहजरित्या पोहोचतील, त्यांचा साधेपणा लोकांना समजेल. हे त्यामागचा हेतू आहे पेंटिंग करण्यामागचा. थँक्यू. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर या एक्झिबिशनमध्ये कसोटी विवेकाची ज्याच्यामध्ये मला मानसिक आरोग्य यावरती पेंटिंग करायची होती. जास्त माणसं अंधश्रद्धेच्या मार्गावरती मानसिक आरोग्य जे पेशंट्स असतात ते जातात.
बेसिकली दाभोळकरांचं या प्रोजेक्टमध्ये अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धा करणारी लोक म्हणजे बुवाबाजी यांचा भांडाफोड असा सब्जेक्ट आहे. तर बेसिकली मी यामध्ये असं दाखवायचा प्रयत्न केला आहे की ज्या पद्धतीचं बुवाबाजी करतात लोक, तर ह्यांची एक प्रकारची साखळी असते आणि ह्यांचं एक वेगवेगळ्या प्रकारचं नेटवर्क असतं जे ट्राय करतात की या म्हणजे इतर माणसांकडून किंवा जे त्या जाळ्यामध्ये फसत असतात त्यांच्याकडून पैसे ऐकण्याचं ह्यांचं एक काम असतं. तर यापासून थोडंसं लांब राहा, डोळे उघडून बघा. त्यामध्ये मी हेच दाखवायचा प्रयत्न केला की तुम्ही या अंधश्रद्धेकडे तुम्ही जर डोळे उघडून बघितलात तर तुम्हाला सगळ्या अंधश्रद्धेतील गोष्टी दिसतील ज्या सायंटिफिकली कोणत्याच गोष्टींनी प्रूव्ह नाही आहेत. त्यामध्ये केले जाणारे जे प्रयोग आहेत ते सायंटिफिकली प्रूव्ह झालेले आहेत की ते सायन्स बेस आहेत. म्हणजे जसं लिंबू लाल होणं, म्हणजे लिंबूवर हळद टाकली की तो लाल होतो, त्याचा रंग बदलतो, जसा लिटमस पेपर रंग बदलतो. तर अशा प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया ते करून दाखवतात. तर यामध्ये फसणारे आपल्यासारखेच बाकीची पण लोक म्हणजे आपले नेबर, आपल्या घरचेच लोक यामध्ये फसू शकतात. तर यामध्ये फसायला नको म्हणून तुम्ही त्यांच्याकडे डोळे उघडून बघा, ऑब्झर्व करा त्या गोष्टी, म्हणजे तुम्हाला लक्षात येतील की कशा पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीकडे बघताय आणि या जाळ्यामध्ये तुम्ही अडकणार नाही, तुम्ही सेफ राहा. माझं मुळात मी स्मशान सहल हे टॉपिक घेतलेलं आहे. त्यात मला सहपाठी म्हणून धनराज कलमानी आहे. आम्ही दोघांनी मिळून स्मशान सहलमध्ये काम केलेलं आहे. त्यात आम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जी स्मशान सहलमध्ये जी ब्लॅक मॅजिक तंत्रविद्या परफॉर्म केली जाते, बेसिकली ते खूप अंधश्रद्धेचं प्रतीक आहे. तर ती अंधश्रद्धा ही आम्ही त्यात दाखवलेली आहे. त्यात मुळात आमचं उद्देश असं की जी अंधश्रद्धा तुम्ही करता त्यात आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज होणाऱ्या वस्तू असतात काही, त्या वस्तू जर आपण एक छोटा पर्स्पेक्टिव्ह चेंज केला तर त्याच वस्तू पॉझिटिव्ह वेनी जातात आणि त्याच वस्तू निगेटिव्ह वेनी जातात. तर आमचं क्वेश्चन मार्क आहे लोकांना की हे जे करतायत ते खरंच चांगलं आहे का हे तुम्ही विचार करा. आम्ही मुळात चांगलं वाईट असं काहीच मांडत नाही हो. आम्ही फक्त हे विचार करायला बोलतो आहे की तुम्ही काय करताय ते तुम्हीच ठरवा. जसं आम्ही आर्टवर्क आम्ही बॉडीला आम्ही कॅनव्हासवरच दाखवली आहे. कॅनव्हासलाच आम्ही 3Dचा एक रूप दिलेला आहे. त्याच्यावर आम्ही कावडे ठेवलेले आहेत. तर कावड्यांना पण आपण नेगेटिव्ह फॉर्म दिलेला आहे. ते ॲज अ नेगेटिव्ह बर्ड ट्रीट करतो, पण ते मुळात बर्ड आहे. त्याला बर्ड ॲज अ बर्ड ट्रीट केलं तर चांगलं आमच्या मताने. आणि खूप अशा वस्तू असतात ज्या आपण निगेटिव्ह वेमध्ये दाखवतो. आणि स्मशान सहला जी तंत्रविद्या भूतप्रेत हे